मित्र, मी बोलणार नाही एवढ्यासाठी म्हणालो होतो पवार सर, मी नेहमी बोलतो. वेळ झालेला आहे, 11 वाजत आलेले आहेत आणि श्रोत्यांची प्रतीक्षा फार पाहू नये म्हणून मी बोलणार नाही असा उल्लेख केला. पण खऱ्या अर्थानं येलवेड साहेबांनी म्हणल्याप्रमाणे माझ्या पाठीमागचे आणि माझ्या समोरचे म्हणजे व्यासपीठावर असतील का समोर बसलेले असतील, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप सजला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळ्या जाती धर्माची बांधव व्यासपीठावर आहेत आणि पवार सर सगळ्या जाती धर्माची बांधव समोर सुद्धा आहेत. आणि म्हणून जे महात्मा बसवेश्वरांना अपेक्षित होतं, जाती निर्मूलनाचा लढा 12व्या शतकात ज्या महामानव महात्मा बसवेश्वरांनी सुरुवात केला, तोच लढा भविष्यामध्ये 20व्या शतकामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी पुढे नेला. मोठ्या प्रमाणावर बहुजन चळवळी, या चळवळीमध्ये काम करणारे अनेक मोहरे आणि चेहरे सुदैवाने आज आपल्या व्यासपीठावर आहेत आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून मत व्यक्त करताना कदाचित राजकीय भाष्य आमच्या उत्तमरावांनी केला असेल किंवा अनेकांनी केला असेल, तर मला असं वाटतं ते समय सूचकतेनुसार त्यांनी ते मत मांडलेले आहे. कारण मतदारसंघ लोहा कंधारचा आहे. जयंती राज्यभर देशभर चालते शिवा संघटनेच्या माध्यमातून, परंतु हे व्यासपीठ बहुजनांचं आहे, हे व्यासपीठ समतावाद्यांचं आहे, हे व्यासपीठ मानवतावाद्यांचं आहे. आणि अशा प्रकारच्या व्यासपीठावरून विचाराची देवाणघेवाण करताना सर्वंकष अशा प्रकारचा विचार प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर बोलण्याची आता वेळ नाही. आदरणीय गुरुवारी आपल्याला बोलतील, मी नेहमीच बोलत आलोय. मागच्या इसवी सन 2001 पासून महाराष्ट्रासह देशामध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांच्या भव्य मिरवणुका काढून शासकीय कार्यालयात जयंत्या साजऱ्या करायला लावून हा उत्सव मोठ्या प्रमाणावर महिनाभर आपण साजरा करतो आणि त्याचाच भाग म्हणून आज कंधारमध्ये मिरवणूक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका होतात. सगळीकडे काही मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जात नाही, आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्या त्या भागामध्ये जातात. खास करून मराठवाड्यामध्ये मी जास्त वेळ देतो आणि म्हणून राज्यभर देशभर हा उत्सव शिवा संघटनेच्या माध्यमातून चालू असताना आज खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांचं जे कार्य आहे किंवा जी विचारधारा आहे, त्यांनी दिलेला जो मार्ग आहे, त्या मार्गावर जाण्यासाठी संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी एकत्रित येऊन काम करतोय, हे शुभशकुन मानायला पाहिजे. मी उल्लेख केला अबुबाईसाठी टाळ्या वाजवा का म्हणालो. मी याच व्यासपीठावर मागच्या वर्षी सांगितलं होतं, शिवा संघटनेच्या मागणीमुळे भारताच्या संसद भवनामध्ये 28 एप्रिल 2003 ला महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं. आणि मित्र, तोच आदर्श घेऊन पार्लमेंट ज्याला म्हणतो आपण, संसदीय लोकशाही ज्याला म्हणतो, ती जगातली संसदीय लोकशाही महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली. ही भूमिका महाराष्ट्रासह देशामध्ये पहिल्यांदा शिवा संघटनेने मांडली आणि त्याचा प्रत्यय आपण बघितला. जगातली संसदीय लोकशाही ही इंग्रजांनी निर्माण केली हे जगन्मान्य होतं, त्याला खोडून काढत शिवा संघटनेने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पटलावर काम करणारे पंतप्रधान असतील का राष्ट्रपती असतील का इतर नेते असतील, यांना ही बाब पटवून दिल्याच्या नंतर आज भारताचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील का जगभरातले इतर तत्ववेत्ते असतील, हे या ठिकाणी मान्य करतायत की जगातली संसदीय लोकशाही ही गोऱ्या कातडीच्या इंग्रजांनी
म्हणजेच मॅग्ना कार्टाने स्थापन केलेली नाही, तर ती 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. मला आठवते, मी अटल बिहारी पंतप्रधान असताना जेव्हा पुतळ्याचा विषय घेऊन भेटायला गेलो, तेव्हा मी पटवून दिलं होतं, त्यांना निवेदनात मी दिलं होतं की जगातली संसदीय लोकशाही किंवा कुठलीही संसदीय लोकशाही म्हणजे काय? सामूहिक निर्णय प्रक्रिया, कॅबिनेट डिसिजन, राज्यात असेल का देशात असेल, जेव्हा जीआर किंवा रुलिंग निघतात तेव्हा तो निर्णय जो असतो, शासन निर्णय जो असतो, तो एकट्या मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी घेतलेला नसतो, तर तो कॅबिनेट मंत्रिमंडळाने घेतलेला असतो आणि त्याला संसदीय लोकशाही म्हणतात. आणि ही प्रक्रिया इंग्रजांनी संसदीय लोकशाही स्थापन केली. लंडन मधली पार्लमेंटची स्थापना 13व्या शतकातली आहे, परंतु 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप नावाची धर्मसंसद स्थापन केली. ज्या धर्मसंसदेमध्ये उल्लेख झाला 770 गण होते, त्यातले 70 महिला आणि 700 पुरुष होते. महिलांना त्याही काळात अधिकार दिला होता आणि जो निर्णय घेतला जायचा तो सामूहिक घेतला जायचा, म्हणजे कॅबिनेट डिसिजन घेतलं जायचं. ही जी परंपरा, ही प्रथा आहे, ही संसदीय लोकशाही आहे. याचे बीज आणि मुळं ही 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपामध्ये आहे. हे पटवून दिल्याच्या नंतर आज मॅग्ना कार्टाने ही संसदीय लोकशाही स्थापन केलेली नाही, तर ती महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे. हे आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा इतर जर बोलतात, हीच बाब 2001 च्या अगोदर कुठेही बोलली जात नव्हती. हीच बाब 2001 च्या अगोदर कुठेही मिरवणुका काढून महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली जात नव्हती. का? त्याचं कारण आहे, महात्मा बसवेश्वरांनी कर्मकांड, अंधश्रद्धा, अज्ञान, जातीवाद याला गाडून टाकण्याची प्रथा निर्माण केली. महात्मा बसवेश्वरांनी जे काम उभं केलं ते त्या काळातल्याही कर्मकांड्यांना, त्या काळातल्याही मनुवाद्यांना हे जाचक वाटत होतं. आणि म्हणून दुर्दैवाने आज आपण 893वी जयंती साजरी करताना महात्मा बसवेश्वरांच्या 870 जयंत्या या देशात होऊ शकल्या नाही. 893 मधल्या सेवा संघटनेमुळे शासकीय जयंती सुरू झाली 2001 ला, म्हणजे 23 वर्ष जर बाजूला काढले तर 870 वर्ष महात्मा बसवेश्वरांची जयंती या देशामध्ये होऊ शकली नाही. त्याचं कारण होतं, मनुवाद्यांनी महात्मा बसवेश्वरांना जाणीवपूर्वक आडगडीला टाकलं होतं आणि त्यांना पटलावर आणण्याचं काम, समाजाच्या पुढे, शासनाच्या पुढे आणण्याचं काम सेवा संघटनेने केलं. आणि म्हणूनच लंडन मध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारला गेला. 14 नोव्हेंबर 2015 ला नरेंद्र मोदींच्या हस्ते लंडनच्या पार्लमेंटच्या समोर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. उद्देश काय होता? जगातली पहिली पार्लमेंट लंडन मध्ये स्थापन झाली असं म्हणणाऱ्यांना हा संदेश होता की पार्लमेंट लंडन मध्ये नाही, तर पार्लमेंट भारतामध्ये स्थापन झालेली आहे. हे पटवून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारेच्या माध्यमातून आपण केलं. आणि लंडन मध्ये काय लिंगायत आहेत का? अबूभाई, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, लंडन मध्ये डॉक्टर नीरज पाटील नावाचा एकच माणूस मेहर झाला, जो कर्नाटक राज्यातल्या बेळगावचा आहे. डॉक्टर MBBS म्हणून प्रॅक्टिस करायला तिथं गेला. आपल्या देगलूरची सासरवाडी आहे डॉक्टर एकलारेची इथली त्यांची. आणि मग डॉक्टर नीरज पाटील हे संसदेतल्या पुतळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. आणि तिथून त्यांनी जे पुस्तिका नेली, केंद्र सरकारने छापलेली, जी माहिती सेवा संघटनेने केंद्र सरकारला दिली, ती पुस्तिका वाचून ते प्रेरित झाले. आणि त्यांनी मनात संकल्प केला की जिथं जगातली संसद आमच्या देशात निर्माण झाली, पण इंग्रजांनी केली असं मानलं जातंय, त्या इंग्रजांच्या देशात मी राहतो. माझा संकल्प असला पाहिजे की एक ना एक दिवस मी लंडन मध्ये पुतळा उभा करीन. आणि सुदैवाने 2013 साली लंडनचे मेयर म्हणून, NRIच्या माध्यमातून, NRI म्हणून लंडनचे मेयर म्हणून डॉक्टर नीरज पाटील लंडनचे मेयर झाले. मेयर झाल्याच्या नंतर डॉक्टर नीरज पाटलांनी पहिला ठराव मांडला
की लंडनच्या पार्लमेंटच्या समोर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्यात येईल. ख्रिश्चन कॉर्पोरेटरनी विरोध केला. त्या ठिकाणी बुद्धिस्ट कॉर्पोरेटर 4 होते आणि मुस्लिम समाजाचे कॉर्पोरेटर 3 होते आणि 1 कॉर्पोरेटर लिंगायत समाजाचा होता. 8 विरुद्ध 7 असा बहुमताने ठराव मंजूर झाला. 7 समुद्राच्या पलीकडे लंडनच्या पार्लमेंटच्या समोर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करायला लिंगायताचं योगदान आहे का? नाही. पुढाकार जरूर लिंगायतांनी घेतला, पण त्याला साथ देणारे मुस्लिम आणि बुद्धिस्ट कॉर्पोरेटर्स आहेत. आणि याला एक विशेष महत्व आहे. महामानव कुठल्या एका जातीचा असू शकत नाही आणि महात्मा बसवेश्वर तर बिलकुलच असू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या व्यासपीठावर एलवाड साहेब तुम्ही म्हणले सगळे महाविकास आघाडीचे आहेत. आता गरज याचीच आहे, नाहीतर तुमची आमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. अरे जे काम 5000 वर्ष लागले आम्हाला संपुष्टात आणायला, मनुवाद संपवायला 5000 वर्ष लागले आणि पुन्हा 10 वर्षामध्ये आलेल्या लोकांनी मनुवाद पेरायला सुरुवात केली. विचार करा, बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हे खुलं आव्हान आहे. एकीकडे मनुवाद संपवला असं म्हणायच्या टिगोऱ्या पेटायच्या, तर दुसरीकडे नुकतंच तुम्ही बघितलं काय झालंय. एनसीईआरटीच्या माध्यमातून देशभर मनुस्मृतीतले श्लोक शालेय अभ्यासक्रमामध्ये येत आहेत. दुर्दैव या देशाचा. म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही चिंतन केलं पाहिजे. कशाचं? जे आमच्या पूर्वजांनी 5000 वर्ष भोगलं, सोसलं, ज्या 2% लोकांनी आम्हाला उद्ध्वस्त केलं, आम्हाला गुलाम केलं, आम्हाला बंदिस्त केलं, त्या मनुवादाच्या चळवळीच्या माध्यमाला पूर्णपणे संपवायला आमचे 5000 वर्ष गेले. त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांपासून शाहू फुले आंबेडकरांपर्यंत अनेक महामानवांनी स्वतःचे जीवन खर्ची घातले. आता आम्ही एकमेकाच्या जातीमध्ये अडकून पडण्याची आवश्यकता नाही. सगळ्या बहुजनांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांनी आता एकच आमचा दुश्मन समजला पाहिजे, जो पुन्हा मनुवाद आणण्याचं स्वप्न पाहतो या देशामध्ये. आजच्या महामानवाची जयंती आपण साजरी करतो आहोत. ही जयंती खऱ्या अर्थानं साजरी केल्याचा आनंद होईल जिथं आपण हे वैचारिक दृष्टीनं एकत्र बसून एकत्रित पुढची पावलं टाकण्याचा संकल्प केला पाहिजे. आणि ते संकल्प महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण करूया. राजकीय भाष्य या ठिकाणी चांगली झाली. आता सगळ्यांनीच भाष्य केले. मी भाष्य करणं योग्य नाही होतं बरोबर, सगळ्यांनीच केले. सगळ्यांनी भाष्य केलेत. आमच्या शेटे सरांनी सांगितलं सेवा संघटना आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. खरं तर 29 वर्ष 28 वर्ष सेवा संघटना एक सामाजिक चळवळ म्हणून या राज्यामध्ये आणि देशाच्या 5 राज्यामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर 2 देशामध्ये श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये सेवा संघटनेचा विचार आम्ही पोहोचवला. परंतु आम्हाला एक उपेक्षित वर्ग असल्यासारखं वाटत होतं. आमच्या महाराष्ट्रभरातले देशभरातले कार्यकर्ते माझ्याकडे आग्रह करायचे की ज्यांचं मुठभर संघटन आहे अशा लोकांनी पक्ष काढले आणि पदावर गेले. मी त्याच्या वेगळा माणूस आहे. चळवळीत काम करणारा असल्यामुळं पद, पैसा, प्रतिष्ठा याच्या पलीकडे तत्व आणि निष्ठेला महत्व देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी ते पक्ष काढण्याच्या विचारात नव्हतो. परंतु कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आग्रह एवढा होता. आणि जिथं परमेश्वर जाधवनी उल्लेख केला की बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, होय मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. 1987 चा 12 ऑगस्ट 1987 ला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली. मी तेव्हा MSc ला शिकायला होतो. पण त्या चळवळीमध्ये मी काम करत असताना बाळासाहेब हे बाळासाहेब होते. बाळासाहेबांच्या सोबत मी काम केलं. मी भाग्यवान आहे की बाळासाहेबांसोबत शिवसेना भवन मध्ये एका टेबलावर आमच्या बैठका झाल्या. मी भाग्यवान आहे की बाळासाहेब जेव्हा
त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सरणावर त्यांचं प्रेत ठेवायला 25 लाखामध्ये मनोहर धोंडे होता. आणि जिथं मी काम करतो तिथं निष्ठेने करतो. मी शिवसेना सोडली नाही, शिवसेनेने मला सोडलं. आणि मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, कारण हा स्वाभिमान सुद्धा मला बाळासाहेबांनी शिकवला आहे. आणि म्हणून स्वाभिमानानं काम करताना मला अनेक पक्षाच्या लबाड लांडग्याच्या पक्षाच्या सुद्धा ऑफर आल्या. आता आमच्या गोपछेडेला देण्याच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे पदाधिकारी येऊन गेले, राज्यसभा तुम्हाला देऊ. मला भीक नको, MLC किंवा राज्यसभा देण्याचे स्वप्न मला दाखवले गेले, पण मी पद पैसा प्रतिष्ठेला महत्व देत नाही. आणि म्हणून ते मी झुगारलं, त्याला मी बळी पडलो नाही. मला आठवते, मला आदरणीय बाळासाहेबांनी 1995ला मी शिवा संघटना 28 जानेवारी 1996ला काढली. पण ऑक्टोबर 1995ला जेव्हा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली तेव्हा मी हॉस्टेलला राहायचो. मी MSc ला शिकायला होतो तेव्हापासून हॉस्टेलला राहायचो. आणि देवगिरी कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागल्याच्या नंतर 1995ला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची शिवसेनेची उमेदवारी दिली. विचार करा, 1995, 29 वर्ष होत आहेत. माझी ऐपत नव्हती, पण बाळासाहेबांनी मला उमेदवारीही दिली आणि निवडणूक लढायला त्या काळात 1 लाख रुपये दिले होते. 1995 मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ लढताना बाळासाहेबांनी सांगितलं होतं की तुला जिंकायसाठी लढायचं नाही, पण तुकार सेना म्हणून मला हे पुसून काढायचंय. पदवीधरांची मतं शिवसेनेला पडतात हे दाखवण्यासाठी ही निवडणूक मी लढतोय. महाराष्ट्रामध्ये 3 उमेदवार बाळासाहेबांनी जाहीर केले होते. मराठवाड्यात मनोहर धोंडे, नाशिकमध्ये आत्ताचे खासदार गोडसे हेही पदवीधरला उभा होते नाशिकमध्ये, आणि अमरावती विभागामध्ये श्रीकांत देशपांडे. हे 3 उमेदवार बाळासाहेबांनी त्यावेळेस भाजपची युती तोडून उमेदवार जाहीर केले. त्याच्यात मनोहर धोंडे उमेदवार होता, त्याची ऐपत 1 रुपयाची सुद्धा नव्हती. आता तुम्ही काळ्या पैशावर बोलले म्हणून 1 रुपयाची नव्हती मला. तेव्हा मी पदवीधर मतदारसंघ लढलो, 17,000 मतं पडली. 28 जानेवारी 1996ला मी शिवा संघटना काढली आणि त्याच्यानंतर शिवा संघटना काढल्यावर 1999ला पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. आपल्याला माहिती आहे 1999ला पदवीधर मतदारसंघाचे तेव्हाचे आमदार जयसिंग गायकवाड हे बीड लोकसभेला निवडून आले आणि केंद्रामध्ये ग्रामविकास राज्यमंत्री झाले, म्हणून पोटनिवडणूक लागली. मित्र, त्या पोटनिवडणुकीला मराठवाड्यातले एका जातीचे 19 आमदार मातोश्रीवर गेले. धोंडेला उमेदवारी देऊ नका, कारण तेव्हा माझी जात कळली होती. आणि जिथं आम्ही महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतो आहोत, जिथं जात आम्हाला पुसून काढायची आहे, तिथं ज्या शिवसेनेमध्ये जात नव्हती तिथंच रोहिदास चव्हाणांनी नेतृत्व करून मराठवाड्यातले 19 आमदार मातोश्रीवर नेले आणि सांगितलं मनोहर धोंडेंनी शिवा संघटना काढली, जातीची संघटना काढली, शिवसेनेचे बोर्ड उपटून काढतंय, शिवा संघटनेचे बोर्ड लावतंय, त्याच्यामुळे त्याला उमेदवारी देऊ नका, त्याची हकालपट्टी करा. बांधवांना ते बाळासाहेब होते, सत्ता शिवसेना भाजपची होती. 19 आमदारांना बाळासाहेबांनी हाकलून दिला आणि सांगितलं मनोहर धोंडे मला माहिती, सांगायची गरज नाही, चला उठा. ते बाळासाहेब होते. आणि म्हणून 1995ला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ लढवला. 99ला श्रीनंद दांडेकर नावाचा शिवसेनेचा उमेदवार मला डावलून जाहीर केला, परंतु गफलतीने ऍक्सिडेंटचा उल्लेख केला तसा विषय झाला. जेव्हा मी भूमिका घेऊन गेलो बाळासाहेबांकडे, मला लढायचं नाही, मी निवडून येत नाही, दांडेकर निवडून येत नाही, पण शिवसेनेतली जातीवादी शक्ती जर धोंडे संपला असं म्हणणार असेल तर मला निवडणूक लढवायची. आणि मित्रो, उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मराठवाड्यात पोस्टर स्टिकर घेऊन श्रीनंद दांडेकर प्रचाराला फिरला 1 महिना, आणि त्याच्यानंतर मी बाळासाहेबांना भेटलो आणि पार्श्वभूमी सांगितली.
तेव्हा बाळासाहेबांनी 1 महिन्याच्या नंतर ऐन उमेदवारी भरायच्या 4 दिवस अगोदर श्रीनंद दांडेकरची उमेदवारी रद्द करून मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. हे बाळासाहेब होते आणि तो स्वाभिमान मला बाळासाहेबांनी शिकवला. पण दुर्दैवाने बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही चांडाळ चौकडीने विष पेरण्याचं काम सुरुवात केलं. जे आता इकडे तुम्ही उल्लेख केला शिवसेनेत आलाय उत्तमराव, मी त्याचा साक्षीदार आहे. माझ्या देवेंद्र फडणवीसचे संबंध आहे. हाच माणूस देवेंद्र फडणवीसला सांगून आला की तिकडे पोकळी निर्माण झालेली आहे, मी तिकडे जातो, तिकडून आलो तरी मी तुमचाच आहे, इकडून आलं तरी तुमचाच आहे. ही नीती घेऊन इकडे प्रवेश झालाय. तरीही काही माणसं दस्त्या टाकून फिरतायत. परमेश्वर, आणि मला त्याची विषय निघाला म्हणून मी उल्लेख केला. आणि शिवा संघटना म्हणून 2019 ला मी पहिल्यांदा राजकीय भूमिका घेतली. महाराष्ट्रभर शिवसेना भाजपला जाहीर पाठिंबा. परंतु दगाफटका झाला. त्याच्यानंतर शिवसेना वेगळी झाली, भाजप वेगळी झाली. मागच्या लोकसभेला शिवसेना भाजप एकत्र होती, शिवा संघटना त्यांच्या सोबत होती. माजी मुख्यमंत्र्याला पाडून हा काळ दोंड्या निवडून आला. ही वस्तुस्थिती आपल्या समोर. पण जेव्हा देगलूरची पोटनिवडणूक आली आणि शिवसेना महाविकास आघाडीत आली, शिवा संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. देगलूरचा आमदार 40,000 मतांनी निवडून आला. जिकडे शिवसेना गेली तिकडे आम्ही गेलो. भले शिवसेनेने आम्हाला सोडलं असेल, पण आम्ही निष्ठा बदलली नाही. मला पक्षात येण्याचे आमंत्रण निमंत्रण दिल्याच्या नंतर सुद्धा मी गेलो नाही. मित्र, मी माझा स्वतःचाच पक्ष काढला आणि पक्ष काढल्याच्या नंतर सुद्धा 20 जानेवारी 2023 ला मातोश्रीवर उद्धवजींनी मला बोलवलं होतं. पण सगळा इतिहास सांगत बसत नाही. तिथेही सगळे दलाल जमा झालेले आहेत. आणि त्या दलालांच्या नादाला लागण्यापेक्षा उद्धव साहेबांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे जे दलाल आहेत त्यांच्या लाल घोटेपणा करण्यापेक्षा स्वाभिमानाने मी उभा टाकलो पाहिजे. म्हणून मी माझा पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सेवा जनशक्ती पार्टी नावाने पक्ष घोषित केला. आणि सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन झालंय. आता आम्ही भीक मागणारी जमात नाही तर देणारी जमात झालो. मी कोणाकडे तिकीट मागायला जाणार नाही. मी इतरांना तिकीट देऊ शकणार आहे. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? आणि म्हणून केल्याच्या नंतर पुन्हा आम्ही शिवसेना सोडली नाही. जिथं शिवसेना होती त्या महाविकास आघाडी सोबत बोलणी केली. आणि त्या महाविकास आघाडी सोबत बोलणी करताना मातोश्रीवर मी जाणार नाही ही भूमिका घेतल्यामुळे मी स्वतः गेलो नाही. मी स्वतः गेलो नाही. बांधवून पक्ष काढल्याच्या नंतर महाविकास आघाडी सोबत घटक पक्ष बनायचं होतं. भाजपकडे जायचं नव्हतं. म्हणून मातोश्रीवर जाऊन तडजोड करण्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेबांकडे जाऊन आम्ही तडजोड केली. तर मला माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आज आयुष्यात माझी आणि शरदचंद्र पवारांची पहिली भेट आयुष्यात, कारण मी फार कडवट शिवसैनिक, इतर पक्षाच्या नेत्यालाच भेटत नव्हतो. आयुष्यात माझी आणि शरद पवारांची पहिली भेट बारामतीमध्ये. वेळ त्यांनी दिलेली होती. 50 पदाधिकारी 100 पदाधिकारी घेऊन मी गेलो होतो. बांधवनो, शरद पवारांसारखे 83 वर्ष वय असलेले नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत 1 तास बसले. महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेचं बळ कुठं आहे? तुम्ही म्हणलात 25 जागा पाडू शकता. नाही, आम्ही जर ठरवलं, आमचं मत आम्हाला
एवढी जरी भूमिका राबवली तर आम्ही 40 आमदार निवडून आणू शकतो आणि ती पूर्ण आकडेवारीसह शरद पवार साहेबांना मी ती माहिती दिली. मानलं पाहिजे शरद पवार साहेबांचा एक फार अभ्यास आहे. मला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या चर्चेमध्ये बीड जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात क्रॉस केलं आणि व्हेरीफाय केलं. एवढं आहे का? आणि जेव्हा मी ते पटवून दिले त्यानंतर त्यांनी मान्य केलं की बरोबर आहे. आणि त्यांनी मला शब्द दिला की धोंडे सर, तुमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला मी तुम्हाला एकट्यात शब्द देणार नाही, कारण आमची महाविकास आघाडी आहे. मला काहीच अडचण नाही. मी पहिली आग घातली चर्चेला. भले आम्हाला 10 मतदारसंघ द्यायचे विधानसभेला, 5 द्या, पण 8 शब्द पाहिजे. हा मतदारसंघ आम्हाला दिला, 8 शब्द पाहिजे. शरद पवार साहेबांनी चर्चा केली आणि मला सांगितलं, धोंडे सर, काँग्रेसचा त्या मतदारसंघात संबंध नाही, माझा आणि शिवसेनेचा संबंध आहे, माझी अडचण नाही, पण तरीही मी आज तुम्हाला शब्द देणार नाही. उद्धव ठाकरेंना मी बोलेन, आम्ही दोघं चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर तुम्हाला निरोप देतो. आमची 1 तासाची चर्चा संपली. शरद पवार साहेबांनी जेवण ठेवलं होतं, पण 100 कार्यकर्ते असल्यामुळे मीच सन्मानानं त्यांना सांगितलं की साहेब 100 कार्यकर्ते आहेत, मी जेवायला एकटा बसणं योग्य नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण निघून गेलो. 4 दिवसाच्या ऐवजी 5व्या 6व्या दिवशी नगरमधला एक राष्ट्रवादीचा मोठा नेता, त्यांच्याकडून पुन्हा मला निरोप आला की पवार साहेबांनी या ठिकाणी इतके वाजता ह्या तारखेला बोलावलं. पुन्हा आम्ही गेलो आणि पवार साहेबांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झालेली आहे, विधानसभेची चर्चा विधानसभेला करू, पण आज तुम्हाला लोहा मतदारसंघ आम्ही द्यायला तयार आहोत. ही झालेली खुली चर्चा मी नाही बोलतोय. शरद पवार साहेबांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंचं माझं बोलणं झालंय आणि लोहा विधानसभा तुम्हाला आम्ही दिली, बाकीची चर्चा नंतर करू, महाविकास आघाडीच्या सोबत या. आणि मग त्याच्यानंतर ज्या दिवशी पुण्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे आणि रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरायचा होता, त्या दिवशी पुन्हा मला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं एकट्यात घोषणा करण्यापेक्षा 3ही पक्षाचे नेते असताना घोषणा करू. आणि पुण्यातल्या त्या व्यासपीठावर शरद पवार साहेबांनी त्यांच्या तोंडून स्वतः घोषणा केली. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सगळेच होते. शरद पवार साहेब होते, जयंत पाटील होते, सुप्रियाताई सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, रोहित पवार होते, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात होते, पृथ्वीराज चव्हाण होते, नाना पटोले होते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सचिन अहिर आणि सुषमा अंधारे होते. यांच्या समोर त्यांनी घोषणा केली. आता त्यांना सेवा जनशक्ती पार्टी लवकर लक्षात आलं, शिवा संघटना पाठ आहे. त्यांनी शिवा संघटना यांनी आपल्याला पाठिंबा राज्यभर दिलाय, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवा संघटना आहे असा उल्लेख त्यांनी केला. आणि मी मराठवाड्यातल्याच शेका पक्षासारखी आमची आघाडी नाही. लातूर मतदारसंघात प्रचार करायचा, नांदेड मतदारसंघात भावाच्या विरुद्ध जायचं नाही, असा काही आमचा प्रकार नव्हता. आणि मी महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, डोंबिवली पासून तर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात, सोलापूरमध्ये, उस्मानाबादमध्ये, बारामतीमध्ये, माढामध्ये सगळीकडे मी महाविकास आघाडीच्या सभा घेतल्या. आणि मित्रो, डोंबिवलीच्या सभेत आम्ही भिजत असताना अर्धवट सभेतून उद्धवजी आले आणि भाषण करून पुढच्या सभेला जायचंय. ओले कपडे बदलायला आम्ही हॉटेलवर गेलो आणि सभा ठाण्याची सुरुवात झाली. तर तिथं सुद्धा सभा संपण्याच्या अगोदर, मी जाण्याच्या अगोदर उद्धवजी भाषणाला उठले, मला संधी मिळाली नाही. पण भाषण संपल्यानंतर सुप्रियाताई सुळे उद्धवजींना सांगत होत्या की धोंडे सरांच्या टीमनं महाराष्ट्रात फार मोठं काम केलं. एवढं म्हणल्याच्या नंतर जशी भाजप बैमान निघाली तशी हे बैमान निघतील असं मला वाटत नाही. आणि जर चुकून निघाले, मी स्वाभिमानी आहे, कटेंगे मगर हटेंगे नाही, ही भूमिका मी जीवनात घेतली. आणि म्हणून
सेवा जनशक्ती पार्टी याची स्थापना करून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आपण झालो. शब्द शरद पवार साहेबांनी उद्धवजींना बोलून दिलाय. त्यामुळे लोहा विधानसभा महाविकास आघाडीमध्ये सेवा जनशक्ती पार्टीलाच मिळणार आहे, त्यात कुठले दुमत नाही. आणि जर समजा चुकून तेच मागचे पाडे जर झाले तरीही मनोहर धोंडे तिकीट मागायला कोणाकडे जायची गरज नाही, कारण मीच माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. लोहा कंधार मध्ये सेवा जनशक्ती पार्टीचा बहुजन लोकांचा, ओबीसीचा, दलिताचा, अल्पसंख्याकाचा, सगळ्या 18 पगड जाती धर्मियांचा उमेदवार म्हणून 2024च्या विधानसभेच्या मैदानात आहे. कुठल्याही प्रकारचा विचार बदलायची आवश्यकता नाही. जर दिलेला शब्द पाळला तर महाविकास आघाडीचा उमेदवार राहील, आणि जर शब्द पाळला नाही मित्रो, सेवा जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्रात 40 उमेदवार आम्ही उभा करू. 40. मला माहिती आहे, मला माझी अवकात माहिती आहे. लोहा कंधारवर जाऊ नका. 2009चे मत सांगून बदमाश लोकांनी काही विष पेरायचं काम केलं तेव्हा मला 13 दिवस मिळाले होते. पण आता रचनात्मक ही काही पैशानं भाड्याने आणलेली माणसं नाहीत, ही विचाराची माणसं आहेत, खिशाला चाट लावून काम करणारी माणसं आहेत. जर शब्द पाळला गेला नाही तर लोहा कंधारला तर मनोहर धोंडे सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार राहीलच, पण महाराष्ट्रात 40 उमेदवार आम्ही उभा करू. आज माझ्याकडे 12 उमेदवार नावं घोषित केली खासगीत आमच्या बैठकांमध्ये. सक्षम उमेदवार आहेत. 40 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा करू. किती मोठा भाजदार पक्ष असो, विधानसभेला 2-5 हजार निवडून येणार आहे. आणि त्या मतदारसंघात आमची किमान 25,000 मतं घेण्याची ऐपत जरूर आहे. आम्ही जर मतं काढली तर ती महाविकास आघाडीची मतं जातील. आणि मला असं वाटतंय ज्याला न्यूसेन्स व्हॅल्यू म्हणतो आपण, ती न्यूसेन्स व्हॅल्यू सेवा संघटना सेवा जनशक्ती पार्टीची आहे. तुम्ही विषय काढला म्हणून बोलणार नव्हतो, पण पवार साहेब म्हणाले की बोला तुम्ही, म्हणून मी त्याचा खुलासा केला. जसं भाजपमध्ये RSS हे बॅकबोर्ड आहे, कधीच RSS निवडणुकीचा उमेदवार देत नाही किंवा RSSचा पदाधिकारी कधीच भाजपचा उमेदवार होत नाही, परंतु काम मात्र परिपूर्णपणे करतात, पूर्ण वेळ करतात. तसं सेवा जनशक्ती पार्टी राजकीय पटलावर काम करेल. आणि 28 वर्षाची शिदोरी असलेली सेवा संघटना ही सेवा जनशक्ती पार्टीचा बॅकबोन असेल, पडद्यामागून काम करेल. 20% लोक सेवा संघटनेचे राहतील सेवा जनशक्ती पार्टीमध्ये, आणि 80% लोक इतर जाती धर्माचे राहतील. ही भूमिका घेऊन मी साक्षीदार आहे. मुंडे साहेबांचा आणि प्रमोद महाजनांचा आंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयामध्ये हातात माईक घेऊन सायकलवर बोललेला. ज्या पक्षाला उभारी दिली गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजनांनी, जे दोघं सायकलवर भोंगा घेऊन भाषण करायचे, ज्या पक्षाचे 1990ला फक्त 2 खासदार होते, त्या जगातला मोठा पक्ष. आम्ही स्वतःला कमी समजत नाही. उद्धवराव भले सुरुवात असेल, आम्ही मुळव्याचे दगड होऊ. आज पुढची पिढी उभा टाकेल आमची. गुलामी किती वर्ष करणार होतो, आणि मग गुलामी झुगारून हा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या डोक्यांचे विष आहे की पैसेवालेच निवडणुका लढवू शकतात. लोकसभेचा उल्लेख केला. नाना पटोले 15 वर्षापासून मित्र माझा. अरे तुले बोलतो आम्ही एकमेकाला. बाळासाहेब थोरातांची नाना पटोलेची माझी चर्चा झाली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर मला म्हणाले, धोंडे सर सगळं खरं आहे पण पैसे लागतात. आणि मग तुम्ही म्हणलेला मुद्दा खरा आहे. पैशाच्याही पलीकडे लोकशाही आणि संविधान जीवन ठेवायचं असेल आणि महात्मा बसवेश्वरांची लोकशाही परिपक्व बनवायची असेल तर सेवा जनशक्ती पार्टी जसं पाणी गढूळ झालं नदीचं म्हणून नितळी थांबत नाही. तिला असं वाटत नाही की मी नितळी एवढीशी आहे, काय होणार आहे, समुद्र नितळ होईल का, तिच्यानं होत नाही, पण ती थांबत नाही. जंगलाला आग लागली, चोचीत घेऊन पाणी टाकणारी चिमणी असते, तिला माहिती आहे तिच्या चोचीतल्या पाण्याने काही आग विझणार नाही, पण ती म्हणते
की आग लावणाऱ्यांच्या इतिहासात माझं नाव येणार नाही, तर आग विझवणाऱ्यांच्या इतिहासात माझं नाव येणार आहे. आणि म्हणून गढूळ झालेलं राजकीय वातावरण हे जर शुद्ध करायचं असेल, नीतिमत्ता, निष्ठा आणि तत्वावर राजकारण करून विकासाकडे जायचं असेल, तर सेवा जनशक्ती पार्टी ही आजच्या काळामध्ये नितळी म्हणून काम करायला सुद्धा तयार आहे. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे, माझ्या सोबत असणारे जे शिवा मावळे आणि 18 पगड जाती धर्माचे बांधव आहेत, ते नक्की आमच्या सोबत राहतील. लोह्यातला विषय, कंधारचा विषय निघाला म्हणून फार बोलावं लागलं. बोलणार नव्हतो, पण उठताना पवार साहेब म्हणाले बोलाच, आणि म्हणून मी बोललो. बांधवांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीदार काही गोष्टीचे खुलासे, हे खरं तर गोपनीय खुलासे मला करावे लागले. हे मी पहिल्यांदाच केले आणि त्याची ठिणगी आमच्या उद्धव चव्हाणांनी टाकली. तसा उद्धवराव चव्हाण हा काय म्हणता येईल त्याला, फार चळवळीतला निसलेला कसलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी ठिणगी टाकली आणि वाढत गेलं. त्याच्यावर मलाही खुलासा करावा लागला. तुमचा वेळ मी भरपूर घेतला, आता वेळ घेणार नाही. ह्या नियुक्त्या आपण नंतर करू, आजच करायची आवश्यकता नाही. आदरणीय गुरुवर यांचं आशीर्वचन ऐकायचे. तुमचा वेळ घेतला मला माहिती आहे. तुम्ही इथून गेल्याच्या नंतर झोपणार आहात उद्या. आम्हाला उद्या दुसऱ्या जिल्ह्यातली जयंती आहे. 10 मे पासून सतत आम्ही प्रत्येक ठिकाणी दरवेळेस दररोज मला तरी 2 वाजतात. आज तुम्हाला 2 वाजतील, वाजू द्या. पण खऱ्या अर्थानं चळवळीचं सार्थक होणारं चिंतन आणि मंथन या व्यासपीठावरून आज झालंय, त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, व्यासपीठावरच्या मान्यवरांना महात्मा बसवेश्वरांच्या 893व्या जयंतीच्या आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 299व्या जयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.